नमस्ते, मी कोमल. मैत्रिणींनो, आज आपण करंजी बनवणार आहोत आणि करंजी बनवण्यासाठी त्याचं आपण अगोदर सारण तयार करूया. इथे मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. काजू, पिस्ता, बदाम हे बारीक कापून घेतलेले आहेत. 1 चम्मच चारोळी घेतलेली आहे. 1 चम्मच मनुका घेतलेले आहेत. 1 चम्मच काळ्या मनुका पण घेतलेले आहेत. इथे मी 50 ग्रॅम सुकं खोबरं किसून व्यवस्थित बारीक मिक्सरला लावून करून घेतलेले आहे. इथे खारीक पावडर घेतलेली आहे 50 ग्रॅम. वेलची आणि जायफळची बारीक पावडर करून घेतलेली आहे अर्धा चम्मच. ह्याच्यामध्ये मी 1 चम्मच खसखस वापरते आणि 1 चम्मच सफेद तीळ वापरते. खसखस आणि सफेद तीळ हे व्यवस्थित भाजून थंड करून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला पिठी साखर वापरण्याची आवश्यकता नाही आहे, तरीसुद्धा मी पिठी साखर वापरते. कारण खारीक आहे टाकलेली, खारीक पावडर त्याच्याने गोडवा आहे त्याच्यामध्ये, तरीसुद्धा मी 2 चम्मच पिठी साखर वापरते. हे मिश्रण आपण छान मिक्स करून घेऊया. ह्याचं आपण हे स्टफिंग केलेलं आहे करंजीचं. करंजीचं स्टफिंग आपलं तयार आहे. आता आपण पीठ घेऊया. इथे मी पीठ घेतलेलं आहे 1 कप. त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकते आणि आपण तूप गरम करून घेतलेलं आहे. ते तूप मी 1 चम्मच त्याच्यामध्ये घालते मोहन म्हणून. चांगलं मिक्स करून घेऊया. ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ छान मळून घेऊया. पीठ आपलं छान मळून झालेलं आहे. त्याला मी अगदी अर्धा चम्मच असा हाताला तेल लावून व्यवस्थित असं छान मळून घेतलं आहे. ह्याला मी आता 2 मिनिटासाठी झाकून ठेवते. इथे मी वनस्पती घी घेतलेलं आहे. ते व्यवस्थित मेल्ट होते, गरम होते, तोपर्यंत आपण करंजीची पानं लाटून घेऊया. आपला घी चांगला गरम होते तोपर्यंत आपण ह्याच्या चपात्या लाटून घेऊया. ह्याच्या आपण 3 ते 4 पोळ्या बनवू शकतो. सुकं पीठ लावून छान आपण पोळ्या लाटून घेऊया. इथे आपल्या पोळ्या लाटून झालेल्या आहेत. मी एका वाटीमध्ये कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तूप मेल्ट करून घेतलेलं आहे. ते आता मिक्स करते. चम्मचने मिक्स केलं तरी चालेल किंवा हाताने मिक्स केलं तरी चालेल. त्याच्यात जेवढं लागेल तेवढं तूप ओतायचं. जेवढं सारण लागेल तेवढं सारण आपल्याला बनवायचं आहे. जास्त घट्ट नाही बनवायचे. कॉर्नफ्लॉवरच्या जागी तुम्ही तांदळाचं पीठ वापरलं तरी चालेल, पण कॉर्नफ्लॉवरने जरा जास्तच छान बनतं. हे आता बनवलेलं जे सारण आहे ते आपण एक एक करून सर्व पोळ्यांना लावणार आहोत. अशा पद्धतीने थोड्या वेळाने ते सारण घट्ट होत जाईल.
असं लावून झालं की त्याच्यावरती लगेच दुसरी पोळी टाकायची. दुसऱ्या पोळीला सुद्धा असंच लावून घ्यायचं. त्याच्यावरती तिसरी पोळी टाकायची. तीन किंवा चार पोळ्या बनवल्या तरी चालतात. 3 बनवल्या तरी हरकत नाही. आपल्याकडे 4 झालेले आहेत तर 4 लावून टाकते. त्याला सारण सुद्धा व्यवस्थित झालेलं आहे. त्याच्यानंतर ह्याचा पूर्ण असा रोल तयार करायचा, व्यवस्थित घट्ट दाबून. पीठ मळताना हा नेहमी एकदम घट्ट मळायचं, तर अतिशय छान अशा कुरकुरीत बनतात. आता हे छान असं गोल करून घ्यायचं. आणि मधून आहे ना, मधून चिरायचं. नाही चिरलं तरी हरकत नाही. अशा प्रकारे मधून 2 भाग करायचे. जर हा रोल जाड झाला असेल तर त्याला 2 भागामध्ये डिवाइड करायचं, आणि पातळ बनवलेला असेल तर पूर्ण असाच रोल ठेवून त्याचे असे काप करायचे आणि त्याच्या पाऱ्या बनवून घ्यायच्या. अशा पद्धतीने याला असं ठेवून त्याच्या गोळ्या तयार करायच्या. अशा प्रकारे पेढे तयार करून छान असे मी तुम्हाला लाटूनच दाखवते. हा जो भाग असतो तो खालीच ठेवायचा आणि वरचा भाग आहे तो वरतीच ठेवायचा आणि एकाच साईडने लाटायचे. अशा पद्धतीने लाटून एकाच साईडने लाटल्या तर त्याची आपल्याला डिझाईन मिळते छान. आणि हे आपण मोल्डमध्ये घालून हा वरचा भाग आहे तो वरच ठेवायचा आणि खालचा जो भाग आहे तो खालीच ठेवायचा. त्याच्यामध्ये आपण सारण बनवलेलं आहे ते भरायचं. ह्याला थोडंसं पाणी लावायचं. थोडंसं पाणी लावून हे आपलं फोल्ड मारायचं. त्याच्याने छान डिझाईन येते. जर काचणी असेल तर काचणीने कापलं तरी चालेल, जे आपण करंजी बनवण्यासाठी वापरतो. अशा प्रकारे करंजी तयार करून घ्यायची
आणि ही करंजी आपण इथे ठेवलेल्या तेलामध्ये छान अशी, तेल आता गरम झालेलं असेल, अशी तळून घ्यायची. अशाच पद्धतीने आपण दुसरी पण करंजी तयार करून घेणार आहोत. तुम्हाला जेवढ्या मोठ्या हव्या असतील करंज्या तेवढ्या मोठ्या करायच्या. त्याच्यामध्ये हवा असेल तर केशर वापरलात तरी चालेल. सारणामध्ये ह्या स्टफिंगमध्ये छान अशा शाही करंज्या तयार होतात. हे सुद्धा आपलं तयार झालेलं आहे. ती करंजी आपली एका साईडने छान तळून झालेली आहे. दुसऱ्या बाजूने पण ब्राऊन करून घेऊया. तोपर्यंत ही आपण साच्यामध्ये घालून सारण भरून घेऊया. अशा प्रकारे थोडंसं पाणी लावून, ज्याला दूध लावायचं असेल त्याने दूध लावलं तरी चालेल, पण मी दूध वापरून पाहिलेलं आहे. दूध लावल्याने जास्त दिवस टिकत नाही, बुरशी येते, म्हणून मी दुधाचा वापर कधीच करत नाही फराळामध्ये. लगेचच संपवायचं असेल किंवा प्रसादासाठी नैवेद्यासाठी बनवायचं असेल तर ठीक आहे दूध वापरायला. अशा प्रकारे आपण करंज्या बनवून घेणार आहोत. तुम्ही पाहिलं तर ह्या करंजीला छान असे लेयर आलेले आहेत. हे बघा, छान पापड सुटलेलं आहे दोन्ही बाजूने. अशा प्रकारे आपण सर्व करंज्या बनवून घेणार आहोत. बघा, छान डिझाईन आली आहे त्याला. छान ब्राऊन करून घेऊया. अशाच पद्धतीने आपण बाकीच्या करंज्या सुद्धा. तर मैत्रिणींनो, आपल्या ह्या करंज्या तयार झालेल्या आहेत. छान अशा कुरकुरीत, जशा शाही करंज्या तयार हव्यात अशा पद्धतीने. हे बघा, छान अशा आतमध्ये पूर्ण कल्ले आलेले आहेत, त्याच्यात पूर्ण लेयर लेयर आलेल्या ह्या करंज्या आपल्या छान तयार आहेत. तर तुम्हाला ह्या करंज्या कशा वाटल्या तुम्ही नक्की कळवा. मैत्रिणींनो, तुम्हाला जर ह्या करंज्या आवडल्या असतील तर ह्या रेसिपी खाली लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या छान अशा शाही करंज्या तयार आहेत. धन्यवाद.